नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज जसं मी मागे 2-3 एक्झामसाठी कट ऑफ प्रेडिक्ट केलं होतं. तुम्ही मागे जाऊन व्हिडिओ बघू शकता. सो आज ह्या एक्झामसाठी सुद्धा जी आपली काय अतिशय महत्त्वाची एक्झाम आहे, त्यासाठी एक एक कट ऑफ प्रेडिक्ट करण्याचा माझा काय आहे, प्रयत्न आहे. मी हा व्हिडिओ उशिरा बनवण्याचं कारण हे आहे, की मी पोलसाठी काय केलं होतं, थांबलो होतो. मी जो की माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला होता. ओके. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला होता. सो त्यासाठी मी थांबलो होतो. त्यासाठी थोडासा मी उशिरा काय करतोय हा व्हिडिओ बनवत आहे. सो पहिले आपण बघूया पेपर पहिला कसा होता. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी बऱ्यापैकी ते पेपरचे काय घेतलेलं आहे, पोल घेतलं होतं. त्याच दिवशी घेतलं होतं. तर पेपर हा सर्व मुलांनी मी असे पण ऑप्शन टाकलं होतं, सोपा, मध्यम, कठीण आणि खूप कठीण. बघा इथे 51+10 61% मुलांना पेपर कसा गेलेला आहे. तर आणि हे मध्यम पण ह्याच्यामध्ये हे करा. तर हे मध्यम जरी आपण ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केले, तर हा बऱ्यापैकी पेपर म्हणजे मॉडरेट पण नाही म्हणणार. हा पेपर कसा होता, डिफिकल्ट होता. हा पेपर कसा होता, डिफिकल्ट म्हणजे मागील 2-3 वर्षाचा जर तुम्ही विचार केलात, लेंदी तर होता, 40 पेजेस तर आहेतच त्याच्यामध्ये. स्वतः मी काय दिलेले आहे, एक्झाम दिलेली आहे, त्यामुळे मी सांगतो तुम्हाला. 40 पेजेस तर आहेत, पण क्वेश्चन मल्टी लाईनर आहेत. ओके. न सुटणारे आहेत, फिरवून विचारलेले आहेत, म्हणजे डायरेक्ट विचारलेले नाहीयेत. सो हा पेपर काय म्हणेन मी, कठीण आहे, डिफिकल्ट आहे. ओके. सो पेपर हा कठीण होता. दुसरी गोष्ट, ओके. आता इथे एक मी टेलिग्रामला एक आपला मोठा चॅनल आहे, त्याचा मी तिथून हा घेतलेला आहे स्क्रीनशॉट. क्रेडिट त्यांना जातं ते. ओके. त्याच्यामध्ये पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथे एक 30,000 मुलांचा काय हा डेटा आहे. ह्याच्यामध्ये 35 ते 41 हे जण म्हणतात, की हा पेपर कसा होता. आता 35 मधले पण 41% पेपर जण म्हणतात, की अवघड होता आणि अवघड होतं. लक्षात घ्या. मी काही माझ्या मुलांशी पण बोललोय, जे स्टुडंट्स आहेत आमच्या क्लासमध्ये. त्यांचं जे मेन्सला होते गेल्या ह्या वर्षी म्हणजे 17 मेला ज्यांनी मेन्स दिली होती, त्यांचा स्कोअर सुद्धा 50च्या खाली आलेला आहे. 50च्या खाली आलेला आहे. विचार करा. जे 55-60 गेल्या वर्षी त्यांना स्कोअर होता, ते 50च्या खाली आहेत. सो एवढा पेपर काय होता, डिफिकल्ट. आता काही जर आपण डिस्कस केलं विषयानुसार, तर 10 मधले फक्त 5 ते 6 क्वेश्चन डुएबल होते. काही तर म्हणेल कोण कोणास म्हणाल्यासारखंच आहे. ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. तो लॉरेन्सचा काही म्हणजे सेन्सच लागला नाही. ओके. मुलांनी काही मी म्हणेन तर 90% मुलांनी त्याला कॅनिंग केलं असेल. लक्षात ठेवा. तो एक एल्फिस्टनचा एक काहीच सेन्स लागत नव्हता. सो असे काही क्वेश्चन ते डिफिकल्ट होते. सो त्यातले 5 ते 6 क्वेश्चन डुएबल होते. भूगोलामधले 5 ते 6 क्वेश्चन डुएबल होते. 15 मधले जर चांगला अभ्यास असेल, कन्सेप्च्युअल नॉलेज असेल, तर 8 ते 10 क्वेश्चन करेक्ट होऊ शकतात. नाही तर इथे पण स्कोर तुमचा कमी होणार आहे. करंट अफेअर्समध्ये तर मी 10-11 पण सॉरी हे चुकीचं म्हणतोय मी. 10-11 तर नाहीच. इथे तर 6-7 क्वेश्चन पण काय आहेत, चांगले म्हणू शकतो. इथे त्या ह्या करंट अफेअर्सच नाही आहेत त्या. ऐतिहासिक घडामोडी होत्या. काय होत्या ह्या? ऐतिहासिक घडामोडी म्हणेल किंवा जुन्या घडामोडी म्हणू शकतो. 2022, 23, 24चं विचारलेलं होतं. तर 15 मध्ये तुमचे 6-7 मार्क म्हणजे 7-8 मार्क तर असेच जाणार होते तुमचे. मी काहीही करा तिथे. ओके. सो राज्यघटनामधले 10 ते 12 क्वेश्चन डुएबल होते. विज्ञानामध्ये परत 8 ते 9 क्वेश्चन आणि अंकगणित बुद्धिमत्तामध्ये जर ज्यांना वेळ त्यांनी दिला असेल काही मुलांनी तर 10 ते 12 अदरवाईज मी म्हणेन 7 ते 8च क्वेश्चन डुएबल होते जर आपण लेंदी विचार केला पेपरचा. तर मी ओव्हरऑल म्हणेन मी इथे काय म्हणतोय बघा ओव्हरऑल मुलांचे करेक्ट क्वेश्चन येण्याचे प्रमाण एवढंच आहे. किती पर्सेंट आहे? 54. हे नेट पण नाही म्हणतो मी फक्त करेक्ट. याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह करायचे अजून. म्हणजे कमीत कमी कमीत कमी एवढे येऊ शकतात आणि जास्तीत जास्त 58. ह्याच्यापेक्षा जर असतील तर एक्सेप्शनल केस असू शकतात. आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाहीये. ओके. सो एवढ्या रेंजमध्येच काय असणार करेक्ट तुमचे क्वेश्चन असणार आहेत. आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याकडे तर मी म्हटलं तर काही आता वॅकन्सी किती आहेत तर वॅकन्सी आपल्याकडे आता जर ह्या एसआरच्या जर जाऊ लागल्या गेल्या 60 तर एकूण 612 काय होणार आहेत ऍडव्हर्टाईज आपल्या म्हणजे जागा होणार आहेत. सो ह्या जागांचा विचार करता येईल 2025चा मी जर थोडं कम्पॅरिझन केलं 25 मध्ये काही सीन होता पेपर होता एक थोडासा म्हणू शकतो एक मॉडरेट टू डिफिकल्ट होता. कसा होता मॉडरेट टू डिफिकल्ट होता. एक बऱ्यापैकी 700 प्लस काय होत्या जागा होत्या. पण तिथे पेपर काय म्हणतात ना एवढं डिफिकल्ट नव्हतं जसं ह्या वर्षी आहे. तिथे मुलांनी स्कोअर केला होता आणि ज्या थीम्स वगैरे विचारल्या तर त्या कशा होत्या म्हणतात ना तुम्ही सहज टॅकल करू शकत होता. पण ह्यावेळी तसं ते नव्हतं. ओके. सो भले जागा 612 आहे तिथे. सो ह्या जागांचा विचार करता आपण कट ऑफ काय करतोय डिसाईड करतोय. मी तर सांगतोय एवढं एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला की याच्या वर तरी जाणार नाही. जो आता मी कट ऑफ पुढे काय सांगणार आहे ह्याच्या वर तरी जाणार नाही एवढं तरी मी तुम्हाला लिहून देतो. ओके. अदरवाईज गेला तर तुम्ही आहात म्हणजे म्हणजे काय जे बोलायचे तुम्ही बोलू शकता. ओके. सो मी इथे एक पीके टाकलं होतं मी त्यासाठी थांबलो होतो अँसर केल्यानंतर 4 बघा इथे 4 आवर्स अगोचं आहे. तर याच्यामध्ये मला 265 जे काही माझे 700-800 माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी जे काही केलेलं आहे वोटिंग ओके ह्याच्यामध्ये किती जण पर्सेंट म्हटलं बघा 46 51% लोक म्हणतात की आम्हाला 46 पेक्षाही कसं आहे कमी स्कोर आहे.
20% म्हणतायत की 46 ते 49च्या दरम्यान आहे आणि 15%. आता हे ठीक आहे, हे एक यांच्याशी आपलं काही हे नाहीये जास्त. ओके. आपला जो मोठा जो आहे ना हा क्राऊड, इथे आहे क्राऊड. जो कट ऑफ रेंज राहण्याची शक्यता सुद्धा इथे आहे. मी हे सांगायचंय मला. तो आपण डायरेक्ट प्रिडिक्शन करूया. हा माझा ह्या वर्षीचा काय आहे, ग्रुप बीचा पूर्व परीक्षेचा प्राथमिक अंदाज आहे, प्राथमिक कट ऑफ आहे. हा व्हेरी सुद्धा होऊ शकतो. बट मी एवढं तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो, ओके, 100% की 49च्या वरती कट ऑफ जाणार नाहीये. किती पर्सेंटच्या? 49. ओके. सो मी एवढं सांगतोय तुम्हाला, जर मुलं 47 प्लस तुमचा जर स्कोर असेल, किती प्लस? 47 प्लस स्कोर असेल, तर डोळे झाकून मेन्सचा अभ्यास करा. ओके. मेन्सचा अभ्यास तुमचा वाया जाणार नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतोयच 49च्या वरती तर जाणार नाहीये. 47, 48, 48च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. 48, 49 पॉईंटमध्ये. 48, 49च्या मध्ये पॉईंट वाईज कट ऑफ राहू शकतो. फक्त मी याच्यासाठी घेतलेला आहे की 47 ते 49. ओके. मुलींचा 45 ते 47, ओबीसी परत सेम, मुलींचा पण सेम. ईडब्ल्यूएस 40, 42, 48, 38, 40. ईडब्ल्यूएस कमी जाणार आहे कट ऑफ. ओके. एससीबीसी सेम राहू शकतो. एससी 45, 47, एसटी 43, 45. 2-2 मार्काचा डिफरन्स राहू शकतो. मला एवढंच सांगायचं मुलांना, जे कोणी आहेत आपले, ज्यांनी मला काय सांगतोय मी तुम्हाला, हे एवढ्या ठणकावून का सांगतोय, मी खूप वेळेला मागच्या ह्याला बघितले लोक 55 प्लस सांगत होते, मोठे मोठे म्हणतात ना 55, आणि मला सांगा कट ऑफ लागलेला आहे 51.25. म्हणजे जी मुलं इन बिटवीन होते ना, त्या मुलांची काय मेंटॅलिटी होती असेल त्या 3-4 महिन्यामध्ये? त्यांनी अभ्यास खरंच केला असेल का हो? मग ह्या लोकांनी किती मोठा गुन्हा केलेला आहे 55 सांगून? किती त्या मुलांचं नुकसान झालेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही एवढंच सांगतोय, तुम्ही अजिबात हार मानू नका. जर तुमचा स्कोर 45 प्लस पण असेल, तरी सांगतोय तुम्हाला मेन्सचा अभ्यास करा. इथे काही होऊ शकतं. ओके. कारण त्या पद्धतीचा हा पेपर होता. इथे किती म्हटलं नाही, जो पेपर अचिव्हेबल नव्हता. किती मोठाही टॅलेंट असेल, 30 मार्क असेल. ओके. म्हणजे आम्ही आता हे 5-6 वर्ष मी या फील्डमध्ये मी स्वतः पेपर दिलेला आहे. 5-6 वर्ष अभ्यास करूनही मला माझा स्कोर काय होतोय, 50 प्लसच्या वर थोडा म्हणतात ना, थोडाफार गेलेला आहे. लक्षात ठेवायचं, थोडाफार गेले. मी सांगेन नंतर तो तुम्हाला. ओके. सो हे सांगायचंय मला की जर तुमचा स्कोर मुली 45 आणि किंवा 44 आणि मुलं 47, 100% तुमचं होणार आहे. लक्षात ठेवायचं, 100%. ओके. सो ह्याच रेंजमध्ये कट ऑफ राहणार आहे. 49च्या वरती तर जाणारच नाही, एवढं पण तुम्हाला सांगतो मी. 49च्या वरती कट ऑफ जाणार नाही. ओके. सो आपण शेवटचं मी तुम्हाला सांगतोय, कट ऑफ 48 पॉईंटमध्ये राहणार. 48 आणि 49च्या मध्ये हा काय राहणार आहे, कट ऑफ राहणार आहे. लक्षात ठेवायचं. ओके. 47 तर मी बोललोच आहे, पण ठीक आहे, आपण याच्यामध्ये ऍडजस्ट करून थोडं. सो याच्या वरती जर तुम्ही स्कोर असेल, या दरम्यान जर स्कोर असेल, तर 100% तुम्ही तुमच्या मेन्सला सुरुवात करा. ओके. आपण इथे थांबूया. जय हिंद.